Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आपल्याकडे कुठलेही सण उत्सव आले, निवडणुका आल्या काय आणि झाल्या काय, या सगळ्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद हा काही डोकं वर काढल्याशिवाय राहत नाही. कोणताही नेता असेल, राजकीय पक्ष असेल, धर्म, जात, समुदाय या सगळ्यांच्या मर्जीने काही देश चालत नाही. देश चालतो तो केवळ आणि केवळ संविधान आणि कायद्यानेच, असं आपण सगळेजण म्हणतो सुद्धा, काही प्रमाणात मानतो सुद्धा. पण आपल्याकडे कोणाची सरकार येणार, त्या पक्षांची विचारधारा काय, ह्याच सगळ्या दृष्टीने सरतेशेवटी धार्मिक गोष्टींना एकतर परवानगी मिळते किंवा त्याच्यावर बंदी येते. तुम्ही पण बऱ्याचदा आपापसामध्ये चर्चा करत असताना किंवा तुम्ही कुठे आज भेटलेला असाल मित्रपरिवारासोबत, तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा हे सगळे विषय येतच असतील की नमाज रस्त्यावर पढायचा का, बकऱ्यांची कुर्बानी उघड्यावर द्यायची का, किंवा भारतात काय होतं बघा आणि तिकडे मुस्लिम देशांमध्ये काय होतं बघा. हे सगळे विषय तुमच्यामध्ये सुद्धा होत असणार आहेत. बऱ्याचदा याच्यावरनं बाचाबाची सुद्धा होत असेल. म्हणूनच आज आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे की याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आत्ता सगळे सध्या जे वाद सुरू झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांची उत्तरं नेमकी काय आहेत ती समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. बकरी ईद निमित्त हाऊसिंग सोसायटीजमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीचा विषय हा पुन्हा एकदा वादात आलेला आहे. जुन्या काळात अर्थात आपल्याला कल्पना आहे, प्रत्येकाची आपापली अंगणं असायची, छोट्या बैठी घरं असायची, तिकडे बऱ्याचदा घरांमध्येच बकऱ्यांची कुर्बानी दिली जायची. आता मात्र अर्थात परिस्थिती बदललेली आहे. निम शहरी भाग असेल, शहरी भाग असेल, तिकडे मोठमोठ्या हाऊसिंग सोसायटी झालेल्या आहेत. वेगवेगळे जात धर्म समुदाय एकत्र राहत असतात आणि त्याच्यामध्येच बकऱ्यांना त्या हाऊसिंग सोसायटीजमध्ये आणणं किंवा तिकडे त्यांची कुर्बानी देणं हा सगळा वाद सध्या निघालेला आहे. मधल्या काळात आपण पाहिलंय ठाणे, मीरा भाईंदर वगैरे या सगळ्या पट्ट्यामध्ये ते वाद आपल्याला झालेले पाहायला मिळाले. एका वादात असं म्हणण्यात येतंय की मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे की कुर्बानीपर्यंत तरी या बकऱ्यांना आम्ही ठेवणार कुठे. हिंदूंचं म्हणणं असं आहे की हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानी किंवा बकरी पाळणं ह्याने सार्वजनिक आरोग्य जे आहे ते धोक्यात येऊ शकतं. आता 2023 मध्ये सुद्धा ठाण्यातील मीरा रोड इथेच एका व्यक्तीने हाऊसिंग सोसायटीमध्ये 2 बकऱ्यांना कुर्बानीसाठी ते घेऊन आलेले होते. आता त्यावेळी हा सगळा वाद जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला. कोर्टाने त्याच्यामध्ये 2019च्याच एका ऑर्डरचा दाखला दिलेला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी बीएमसीला बेसिकली सांगितलेलं होतं की जनावरांची कुर्बानी जी आहे ती त्याच ठिकाणी होईल जी ठिकाणं स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरवून दिलेली असतील. म्हणजे नगरपालिकेने जे ठरवलं असेल, महापालिकेने जे काही ठरवलं असेल किंवा ज्या ज्या भागातली जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती ठरवेल की या अमुक अमुक ठिकाणीच कुर्बानी चालणार आहे, अशी कुठेही होत राहणार नाही. हाऊसिंग सोसायटीत जनावरांची कुर्बानी दिली जाऊ शकत नाही आणि असं जर झालं तर कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होईल असंही कोर्ट म्हणालेलं होतं. 1 किलोमीटर परिसरात कत्तलखाने किंवा कुर्बानीची जागा ही पालिकेने ठरवून दिली असेल तर हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानी देताच येणार नाही. आत्ता सुद्धा जर पाहिलं तर मुंबईमध्ये सुद्धा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 100च्या घरात अशा कुर्बानीसाठीच्या जागा ज्या आहेत त्या ठरवून देण्यात आलेल्या आहेत. पण आता हे जे सगळं कोर्टाने म्हटलेलं होतं 2019ला आणि 23ला सुद्धा जो दाखला दिला त्याच्यामध्ये एक लूपहोल होता आणि तो असा की कोर्ट हे तर सांगते की हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानी नको, पण कुर्बानी आधी त्याच जनावरांना तिथे पाळलं जाऊ शकतं का. बकऱ्यांना कुर्बानी तर ठराविक ठिकाणी कुठे द्यायची असेल तिकडे दिली जाईल, पण तोपर्यंत त्या बकऱ्यांना हाऊसिंग सोसायटीमध्ये ठेवता येऊ शकतं का, ह्याबाबत मात्र कुठलीच स्पष्टता नव्हती. त्यामुळेच मीरा रोडमध्ये सुद्धा यावेळेला आपण पाहिलं की हाऊसिंग सोसायटीमध्ये मुस्लिम कुटुंबाने बकरी आणली, त्याच्यावर हिंदू समाजाने त्याला विरोध केला, आरोग्यापासून अनेक कारणं पुढे करण्यात आली आणि आपसुकच त्याला धार्मिक रंग चढला. पण हिंदूंचं असंही म्हणणं असतं की मुस्लिम देशांमध्ये एकदा डोकवा, तिथे या सगळ्या गोष्टींना बंदी असताना भारतातच जो धर्मनिरपेक्ष देश आहे या देशात हे सगळे कुर्बानी, उघड्यावर नमाज, उघड्यावर कुर्बानी वगैरे या सगळ्या गोष्टींचा अट्टहास का, असा प्रश्न सुद्धा एका विशिष्ट वर्गाकडनं उपस्थित केला जातो. आता यासाठी ठीक आहे, आपण काही मुस्लिम देशांची उदाहरणं सुद्धा घेऊया. UAEचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय मुसलमान सुद्धा राहतात. ते तर एक मुस्लिम देश आहेच, पण तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय मुस्लिम सुद्धा असतात. जो हट्ट इथे असतो तो तिथे फारसा बाळगताना पाहायला मिळत नाही, कारण तिथे कुर्बानी ही डिजिटल सुद्धा आता झालेली आहे. जिथे तुम्ही ॲपवर जाता त्या ॲपवर तुम्हाला आवडेल ते जनावर तुम्ही निवडू शकता, त्याचे ऑनलाईन पैसे भरू शकता आणि मग लाईव्ह व्हिडिओ कॉलवर तुम्हाला कुर्बानी दाखवली जाते. म्हणजेच तुमचं समाधान होतं की तुम्ही जी काय कुर्बानी द्यायची आहे ती दिलेली आहे आणि ती ऑनलाईन पद्धतीने होते. सो तुम्हाला तो प्राणी पाळा, त्याला कुठेतरी कुर्बानीला घेऊन जा, ह्या सगळ्या फंदात काही पडावं लागत नाही. आणि ते जे मांस आहे ते तुमच्या घरी डिलिव्हर सुद्धा केलं जातं. अशी सिस्टीम ही UAEमध्ये आहे. आणि याचं कारणच असं आहे कारण की उघड्यावर किंवा सार्वजनिक स्थळी हाऊसिंग सोसायटीमध्ये कुर्बानीवर UAEमध्ये पूर्णतः बंदी आहे आणि अदरवाईज कारवाई सुद्धा होऊ शकते जर तसं केलं तर. सौदी अरेबिया आणखीन एक महत्त्वाचा आणि तितकाच महत्त्वाचा मुस्लिम देश म्हणून सुद्धा जर आपण तिकडे पाहिलं तर तिथे सुद्धा फक्त आणि फक्त ठरवून दिलेल्या जागीच किंवा कत्तलखान्यांमध्ये जनावरांच्या कुर्बानीला परवानगी आहे.
कतरमध्ये सुद्धा सार्वजनिक स्थळी ही कुर्बानीला बंदी घालण्यात आलेली आहे. कुवेत, बहरीनसारख्या देशांमध्ये सुद्धा ठरवून दिलेल्याच ठिकाणी कुर्बानी देता येते. तुर्कीसारख्या देशामध्ये तर सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी दिल्यास दंड सुद्धा आकारला जातो. त्यामुळेच हा वाद होतो की मुस्लिम देशांमध्ये कुर्बानीवर कडक नियम असताना, तिथे बंदी घातलेली जात असताना, तिथे त्याच्या विरोधात कोणी अवाक्षर काढत नसताना, तिथे तो मुस्लिम समाजावर अन्याय ठरत नसताना भारतामध्ये जर असे नियम आणले तर तो मुस्लिमांवर अन्याय कसा म्हणायचा, हा प्रश्न विचारला जातो. आता या सगळ्या प्रश्नाचं मूळ कारण काय माहितीये? आपल्याकडची सरकार ही कायद्यापेक्षा वोट बँकनुसार राजकारण करतात का, असे प्रश्न विचारले जातात. कारण राज्यनिहाय सत्तांनुसार नियम कसे बदलतात ते सुद्धा बघा. उत्तर प्रदेश भाजप शासित राज्य आहे, तिकडे कुर्बानीला उघड्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. पण तेच कर्नाटक, तेलंगणा ही सगळी काँग्रेस शासित राज्य आहेत. अशा ठिकाणी असे कुठलेही ठोस नियम घालून देण्यात आलेले नाहीयेत. बंगाल भाजप शासित राज्य आहे, तिकडे बकरी ईदच्या सुट्टीमध्ये कपात करण्यात आलेली आहे. पण तेच केरळ काँग्रेस शासित राज्य आहे, तिकडे मात्र बकरी ईदची 2 दिवसांची सुट्टी देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश, बंगाल, दिल्ली, आसाम ह्या सगळ्या भाजप शासित राज्यांमध्ये गोहत्येवर सुद्धा कडक नियम आहेत, अर्थात बंदी आहे. विरोधकांच्या राज्यात मात्र असं कुठलेही कडक कायदे, नियम हे काही पाहिले जात नाहीत. आता आपल्याकडे कोणाची सरकार येणार, त्या पक्षांच्या विचारधारा काय, ह्या दृष्टीने कशा पद्धतीने धार्मिक प्रथा, परंपरा, मान्यता या सगळ्या गोष्टींना मिळत असते हेही आपण पाहतोय. आणि कुणाची सरकार आल्यानंतर त्याला बंदी येते हे सुद्धा आपण पाहतोय. परत एकदा जर आपण राज्यांची उदाहरणं पाहिली तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार असताना, म्हणजे तृणमूल काँग्रेसचं सरकार असताना उघड्यावर नमाज पठणाला परवानगी दिली जात होती, त्याच्यात कोणी येऊन अडवत नव्हतं. पण आता तिथे भाजपचं सरकार आलेलं आहे आणि मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींनी त्यावर बंदी घातलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जे भाजप शासित राज्य, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिथे सुद्धा तेच करत आहेत की उघड्यावर तुम्ही काही नमाज पठण करू शकत नाहीत, लोकांना येता जाताना रस्त्यामध्ये त्रास दिला जाऊ शकत नाही, तुमची ठरवून दिलेली स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, त्या ठिकाणी काय करायचे ते करा. अर्थात रस्त्यावर नमाज हा काही मुस्लिम समाजाचा धार्मिक मूलभूत अधिकार मानला जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने म्हटलेलं आहे. आता हे झालं नमाजाचं. पुढे जाऊन आपण आणखीन एक उदाहरण पाहू. राज्य सरकारानुसार परिस्थिती कशी बदलते ह्याचं आणखीन एक उदाहरण कर्नाटकात पाहायला मिळतं. कर्नाटकात भाजपने शाळा कॉलेजेसमध्ये हिजाब घालायला बंदी घातलेली होती जेव्हा त्यांचं सरकार होतं. पण तेच काँग्रेसचं सरकार आल्यावर तिथे आता हिजाबच काय, जानवं, पगडी ह्या सगळ्याच गोष्टी घालायला परवानगी देण्यात आलेली आहे. याच्यातनंच तुम्हाला दिसेल की पश्चिम बंगालमध्ये विरोधकांचं सरकार होतं त्यावेळेला नमाज पठणाला परवानगी होती, आता भाजपचं सरकार आलं तर नमाज पठण बंद झालं. इथे भाजपचं कर्नाटकमध्ये सरकार होतं त्यावेळेला हिजाब घालायला बंदी होती आणि आता काँग्रेसचं सरकार आहे तर तिकडे हिजाब तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी बदलत राहत आहेत. इथेही आपण हेच पाहिलं तर मुस्लिम देशांची तुलना इथे सुद्धा आपल्याला करायला हवी. आणि त्याच्यामध्ये परत एकदा मी तुम्हाला सौदी अरेबियाचं उदाहरण देते, जिकडे मक्का, मदिना या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या सौदी अरेबियामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर उघड्यावर नमाजाला बंदी घालण्यात आलेली आहे. UAE, इराणसारख्या मुस्लिम देशांमध्ये सुद्धा नमाज हा उघड्यावर पठण करायला बंदी आहे. आता इथे आपण अमेरिका किंवा ब्रिटन किंवा इतरही युरोप देशांची उदाहरणं घेऊ शकलो असतो, पण प्रामुख्याने ज्या वेळेला हे सगळे हिंदू, मुस्लिम आणि त्यांच्या प्रथा, परंपरा, मग त्याच्यामध्ये उघड्यावर काय करायचं, तुम्ही तुमच्या प्रार्थनास्थळांमध्ये काय करायचं, हे सगळे जे वाद होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम देश जे आहेत आणि भारत देश जो आहे त्यांची तुलना केली जाते. म्हणून इथे मी काही या मुस्लिम देश आणि तिथे कुठल्या गोष्टी पाळल्या जातात याची उदाहरणं दिलेली आहेत. अर्थात याच्यामध्ये प्रत्येकाची आपापल्या पद्धतीने मतं असू शकतात. मी आत्तापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये सुद्धा दोन्ही बाजू आहेत. हिंदूंचं सुद्धा असंच म्हणणं असतं की ह्या सगळ्या गोष्टी उघड्यावर चाललेल्या आहेत, याच्यामुळे खूप अडथळे निर्माण होतात, रस्त्यावर अडथळा निर्माण होतो वगैरे, ही सगळी गोष्टी सांगितल्या जातात. मुस्लिम समाजाचं सुद्धा ह्याच्यामध्ये म्हणणं असतं की जसं नमाज पठणाला मग बंदी होते त्याच पद्धतीने इतरही जे हिंदूंचे सण आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी रस्त्यावर साजरे केले जातात, तर त्याच्यावर सुद्धा मग बंदी यायला हवी. त्यामुळे ह्या गोष्टी दोन्ही बाजूनी सुरू राहतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीने जे राजकीय पक्ष ज्या वेळेला ज्या ठिकाणी सत्तेमध्ये येतात त्यानुसार त्या राज्यांमधल्या या सगळ्या गोष्टींना परवानगी मिळणं आणि बंदी घालणं या सगळ्या गोष्टी सोयीनं केल्या जातात. आणि तिथेच हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच सुरुवातीला उल्लेख केलेला होता त्या पद्धतीने की देश हा कायद्यानुसार चालणं गरजेचं आहे आणि तोच संपूर्ण देशभरासाठी एकच कायदा हा लागू करायचा ठरवला, मग नो मॅटर कुठे कोणाचं सरकार येतंय याने फरक पडला नाही पाहिजे आणि त्याच कायद्याची अंमलबजावणी ही सरसकट संपूर्ण देशभरामध्ये व्हायला हवी, असंच इथे मानायला आपल्याला हरकत नाही. अर्थात या दोन्ही बाजूंचे जे वाद आहेत त्याबद्दल तुम्हाला सुद्धा काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समधून जरूर मांडा. आणि पुढच्या वेळेला ज्यावेळेला तुमच्या ग्रुपमध्ये असे सगळे वाद होतील त्यावेळेला सुद्धा ही उदाहरणं तिकडे द्यायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.